मौजे पात्रसमध्ये माझी सर्वे नंबर 55, सर्वे नंबर 121 ही सर्वे नंबर आम्ही 2023 साली खरेदी केली असताना आम्ही जमिनीला सर्वे करून आम्ही कुंपण टाकल्यानंतर ज्यावेळेस यशवंत आयनकर, गणेश आयनकर या आमच्याकडे आले, बोलतात नाही जमीन आम्हाला विकत घ्यायची. तर म्हटलं ठीक आहे, जमीन गाव पातळीवर विषय म्हणून हा विषय आपण इथं क्लोज करू. आम्ही 5-6 जण, त्यांचे मेवणा, साडू, त्यांचा बाप आणि गणेश आयनकर स्वतः आम्ही सगळेजणी मिळून आम्ही साई मंदिर पात्रचं साई मंदिर या ठिकाणी व्यवहाराला बसले असताना त्यांनी आमच्याशी लाख रुपये गुंठ्यानी जमीन विकत घेतली. आणि तिसऱ्या दिवशी ते मला लागले का आम्हाला नाही तुमची जमीन परवडणार. आणि चौथ्या दिवशी त्यांनी आमच्यावर केस टाकल्यानंतर ही केस आमची 3 वर्ष चालली कोर्टामध्ये केस चालल्यानंतर कोर्टाने निकाल आमच्या बाजूने लावलेला आहे. आता आम्हाला ही जमीन खाली करून पाहिजे. जर त्यांनी नाही खाली कराय तर आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करून आम्हाला ही जमीन त्यांच्याकडून कशी मिळवायची एवढं फक्त आम्हाला सहकार्य करावं. केवारी मार्गाचोडी राहणारा ही जागा आमची होती आहे. तर त्यांना बोललं काही जागा आमची आहेत, आम्ही कुंपण मारून घेतलं. तर मला झाडं ठेवण्यासाठी मला थोडीशी जागा द्या. तर मी प्रेमाने त्यांना झाडं लावण्यासाठी ठेवण्यासाठी जागा दिली. ह्या पद्धतीने आमचं त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर याच्या पुढे त्यांनी बोललं का ही आमची जागा आहे. त्याच्यावर त्यांनी तो केस दाखल केली. कोर्टाचे निकाल आमच्याकडून लागले. काशीनाथ अर्जुन डांगरे हे माझे जोडीदार. पण जागा आम्ही खरेदी केलेली आहे. ह्या जमिनीमध्ये यायचा प्रयत्न जर का केलं, जमिनीच्या कडेला जरी आलो तरी पण ती दोघं नवरा बायको नको ते आम्हाला शिवे देतात, मारण्याच्या धमकी देतात. का कुठे तुम्हाला भेटलं तरी मारू तुम्हाला, आम्ही आमच्या जमिनीमध्ये यायचं नाही, ही जमीन आमची आहे. म्हणजे आमचा सातबार असून आम्ही विकत घेऊन आमच्यावरती दमदाटी करतात आणि कुठल्याही पद्धतीचा आल करतात ते आमच्यावर. का यांनी आमचा विनयभंग केला, अशा पद्धतीचे ते बोलू शकतात आमच्याशी आणि बोलतात पण.